आज सेशन घेत असताना एक आई आली आणि सारखी ती मुलाशी ओरडूनच बोलत होती. नंतर मला म्हटली की पता है मॅम, लाथों के भूत बातों से नहीं मानते. म्हणलं हा काय प्रकार आहे, सारखं का त्याला ओरडावं लागतंय, सारखं का असं करावं लागतंय. आणि जेव्हा ती आई ओरडून बोलत होती ना मुलाशी, तेव्हाच तो मुलगा ऐकत होता. आता असं का होतं बरं? तर खरं तर मुलांना ओरडणं चांगलं आहे का वाईट यावरती मी बोलणार नाहीये, पण जेव्हा तुम्ही मुलाला ओरडता तेव्हा होतं काय ते सांगते. मुलाच्या ब्रेनमधलं कॉर्टिसॉल नावाचं जे हार्मोन असतं, जे की हॅपी हार्मोन नाहीये, ते सिक्रेट व्हायला सुरुवात होते. ब्रेन जे आहे तर ते फ्रीज आणि फ्लाईट मोडमध्ये जातं, ज्याचा परिणाम थिंकिंग ब्रेनवरती होत असतो. अननोईंगली तुम्ही मुलाचं डायजेशन, थिंकिंग, इम्युनिटी, ब्रेन डेव्हलपमेंट या सगळ्यावरती आरडाओरडा करून त्या गोष्टीचा परिणाम करत आहात. हे जे कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन आहे, हे या सगळ्यासाठी मुलाच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी कारणीभूत आहे. आणि ते जर का तुम्ही ब्रेनमध्ये सिक्रेट केलं तर तुमचा मुलगा हॅपी हार्मोन सिक्रेट करू शकणार नाही. त्यामुळे मुलाला किती ओरडायचं आणि किती नाही हे तुम्हीच ठरवा. हॅपी पेरेंटिंग.